मित्रांनो, आयुष्यात भटकंती एवढी करा ना की लोकांनी कसा आहेस विचारण्याऐवजी कुठे आहेस असं विचारावं। मित्रांनो, हार्ली डेव्हिडसन गेले आता एकदम एक जबरदस्त एकदम सुंदर असा सनराइज एन्जॉय करत करत आज आपल्या मित्रांची भटकंती निघाली आहे किल्ले सरसगडच्या दिशेने। चला तर मित्रांनो, पाहूयात किल्ले सरसगडच्या दिशेने जाणारा हा प्रवास। हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या ग्रुप सोबत म्हणजे आपल्या फ्रेंड्स सोबत निघालोय सरसगडच्या दिशेने मित्रांनो। आणि आज सरसगडला आपण बाईक घेऊन जात आहोत मस्त मध्ये। सरसगड हे पाली गावात आहे आणि मस्त एकदम बलालेश्वरचं मंदिर लागतं सरसगडच्या बेसला। आणि आज आता आपण चेंबूरवरून निघालोय। आता थोड्याच वेळात चेंबूरमध्ये महाराजांचं दर्शन घेऊन पुढे निघूयात आपण आणि आपल्या फ्रेंड्सचं पण इंट्रोडक्शन मी मध्ये मध्ये देत जाईन मित्रांनो। तर चला जात राहूयात सरसगडच्या दिशेने मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा। माझा इंस्टाग्राम आयडी आहे amitbhavesh08। मित्रांनो, मस्त मध्ये आता चेंबूरच्या एंट्रन्सला आहे मी आणि चेंबूरचं इथून महाराजांचं हे बघा, महाराजांची मूर्ती मस्त एकदम भारी वाटते इथं। एकदम दर्शन घेऊन नेहमी इथून ॲज युजल मी इथूनच निघतो कुठेही जाताना, राईडला किंवा कुठच्याही किल्ल्यावरती जाताना मित्रांनो। आणि माझ्यासमोर आज माझे मित्र आहेत दोन, तो अरुण आणि तो किरण आहे। लास्ट ट्रेकला पण ते लोक होते आशेरीगडला आपल्यासोबत। आणि आज आपला मित्र खूप लॉंग टाईम नंतर आलाय, विनोद बोबडे। जरा उजेडात ये ना विनोद आलाय मित्रांनो ट्रेकसाठी। रात्री फिक्स झालं त्याचा की मी येतोय घरून। सो आता निघालोय। आता वाजले 5:35 झालेत। आरामात जायचं बिकॉज एक ट्रेन जे मित्र आपल्या ट्रेनने येणार आहेत त्यांची ट्रेन एक कॅन्सल झाली, ते लोक दुसऱ्या ट्रेनने येणार आहेत तिकडे। सो आपण जाऊयात फटाफट, आरामात जाऊन ब्रेक हॉल्ट घेत जाऊयात। पहाटे पहाटे सुरुवात केली प्रवासाला मस्त महाराजांच्या दर्शनाने। आणि आता पुढे जात असे बघण्यासारखे एकदम व्ह्यू दिसत होते ना मित्रांनो अक्षरशः। आणि रोड खाली असल्यामुळे अतिशय आनंद होत होता राईड आणि ट्रॅव्हल करायला। आज संडे असल्या कारणाने खूप सारे रायडर्स राईड करायला निघाले होते आणि एक से एक रायडर असे धावत होते की जणू काही वाऱ्याच्या वेगानेच ते राईड करत होते। आणि ते पाहून आम्हा मित्रांनाही खूप आनंद झाला आणि आम्हीही एन्जॉय करत आमच्या प्रवासाच्या दिशेने जात राहिलो। मित्रांनो, मस्त एका हॉटेलमध्ये थांबलो थोडंसं नाश्ता करायला। आणि आपला एक मित्र आता भेटला आपल्याला, रविराज। कॉलेज फ्रेंड आहे माझा असं मध्ये। तो फर्स्ट टाईम आपल्याबरोबर ट्रेकला आला आहे। असं राईड पण होते आणि ट्रेक पण होते। तर आता राईड करूयात, थोडं नाश्ता वगैरे करून। अजून 50 किलोमीटर बाकी आहे, तर 1 तासाचं ट्रॅव्हलिंग बाकी ठेवलं आहे अजून। बिकॉज आपली टीम जी येते ते खोपोलीला जस्ट उतरले आहेत। मग तेव्हा नाश्ता वगैरे करून पुढे गाडीने यायला त्यांना 1.5 तास तरी जाईल अजून। त्या हिशोबाने आम्ही लोक नाश्ता करून मग निघू इथे। तर नाश्ता करूयात। नाश्त्यामध्ये मस्त मेंदूवडे ऑर्डर केलेत। चला नाश्ता करत फटाफट। मस्त नाश्ता वगैरे केला आता आणि आता पुन्हा निघालो आहेत। आता 8ला 10 मिनटं बाकी आहेत, 1 तासाचं ट्रॅव्हलिंग बाकी आहे आता। आणि इथं आपले मित्र सर्व रेडी आहेत फुल निघायला। इकडे रविराज आहे, तर निघूयात फटाफट, जाऊयात पुढे। आपली KTM आज आपण लावून आलो आहेत म्हणून आज विनोदच्या गाडीवरती चाललं आहे मित्रांनो। तर सध्याला असंच मी ब्लॉग बनवत चाललं आहे जातानाचा। आनंद घेत एकदम मस्त एन्जॉय करत राईडचा वगैरे। असे आज निघालेत ना, आज 26 जानेवारी आहे, भरपूर सारे रायडर्स एवढे निघालेत ना अक्षरशः खूप मजा येते। जात राहूयात आपण पण पुढे। अजून 50 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, जाऊयात। आणि सनराईज झालं आहे आता, सनराईज एवढा मस्त झालं आहे ना, जबरदस्त।
प्रवास करत करत एक सुंदर असा सनराईज पाहण्यास भेटला, जो खूप म्हणजे असा आनंद देण्यासारखा होता एकदम. पाली गावात जाण्यासाठी आपण ओल्ड मुंबई पुणे हायवे यूज करत बाईक घेऊन आपल्या फुल राईडची मजा घेत घेत आपण निघालो आणि खूप सारे रायडर्स आपल्याला इथे राईड करताना भेटले, जे की एन्जॉय करत करत राईड करत जात होते आणि त्यांना पाहून अतिशय आनंद होत होता आणि आपल्याही राईडची एक वेगळीच मजा येत होती. खूप मजा येते एकदम. मागे बसून जाण्याचा आनंदही वेगळाच असतो एकदम. भारी विनोद, एकदम भारी गाडी चालत आहे. ऑलमोस्ट आता 30 किलोमीटर बाकी राहिले. आता जाऊयात. आपण जस्ट इमॅजिका क्रॉस केले आणि आता पुढे जातच राहायचं आहे. आजूबाजूला मस्त एकदम गाडी खोली असे बघायचं नाही बाजूला. मस्त मस्त एकदम. हा काय अच्छा स्वतः लढलेली पहिली लढाई. अच्छा प्रवास करत करत आपला मित्र रविराज याने आपल्याला उमरखिंडच्या लढाईबद्दल चांगला असा इतिहास सांगितला, जो ऐकून मन अजून भारावून गेलं आणि प्रवासाचा आनंद अजून द्विगुणित झाला. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, पण तो जगता आला पाहिजे. कारण पैसा तर शेवटी जगण्यासाठीच वापरला जातो, पण हसण्यासाठी तर मित्रांचीच गरज असते. म्हणून मित्र कमवा आणि खूप सारा प्रवास करा. नेहमी फेसवरती स्माइल ठेवत राहा. फायनली मित्रांनो पोहोचलोय. जरा मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढे मित्र जे अर्धे आपली बाईक घेऊन गेलेत त्यांना भेटत मंदिराच्या मागच्या साईडला. मित्रांनो मस्त दर्शन झालं. फायनली आपण पोहोचलोय गडाच्या बेसला. मस्त दर्शन वगैरे झालं आणि हा प्रणय मित्रांनो ॲज युज्युअल आज मी याच्यासोबत नाही आलो, आज मला घेऊन नाही आलाय. तो आज त्याच्या मित्रांसोबत आलाय, ते नाही सांगत होतो. तर मित्रांनो हा ब्लॉग मी माझा इथेच थांबवतो. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि भरभरून प्रेम द्या. आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आयडी आहे अमित भावे 08. तर मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग आपला आहे सरसगड. तर चला लवकरच भेटत मित्रांनो. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि प्रवास करत राहा. खूप सारा प्रवास करा मित्रांनो, खूप सारे मेमरीज कलेक्ट करा. भेटत लवकरच. बाय बाय.